लोकसभेत सुनेत्राताईंचा झालेला पराभव आणि सध्याची राजकीय गणितं यामुळं अजितदादा पवार गटात आता थोडी घालमेल झालेली दिसून येते. मी बारामतीमधून बरेच वेळा लढलो आहे आणि आता बारामतीमधून लढण्याची इच्छा नाही, असं दादा प्रसारमाध्यमांना म्हणाले आणि एकच चर्चा सुरू झाली. ऐन वेळेला दादांचं हे विधान हा त्यांचा प्लॅनिंगचा भाग आहे का, की दादा नेहमीप्रमाणे अगदी रोखठोक आपलं मत मांडून गेलेत? त्याचाच आढावा आपण आपल्या या भागात घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी विकास आणि आपण पाहत आहात बोला दाजीबाचा हा विशेष राजकीय भाग. तसं पाहता अजितदादा हे स्पष्ट वक्ते आहेत आणि त्याची बरीच उदाहरणं आपण मागल्या काही वर्षात पाहत आलो आहोत. काही वेळेस दादांची विधानं त्यांना आत्मक्लेश करण्यापर्यंत घेऊन गेलेली आहेत आणि अशा विधानामुळं त्यांची नाचक्की झालेली पण आपण पाहिली आहे. पण सध्या गोष्टी बदललेल्या आहेत. अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या एका वेगळ्या वळणावरून जात असून तो शरद पवारांच्या राजकीय मुत्सद्देगिरीबरोबर दोन हात करू पाहत आहेत. माझ्या वयावर जाऊ नका असं म्हणणारे पवारसाहेब आपण कशी एक हाती समीकरणं बदलू शकतो हे जाणवून देत आहेत आणि सुप्रियाताईंचा लोकसभेतील विजय हा त्याच समीकरणाचा एक भाग झालेला आपण पाहिला आहे. सुप्रियाताईंचा हा विजय दादांच्या जिवारी तर लागलाच, पण सुप्रियाच्या विरोधात घरातील व्यक्ती उभं करणं ही आपली चूक होती असं त्यांनी कबुली केलं आणि ते करण्यात ते मागेही राहिले नाहीत. पण त्यांच्या कबुलीच्या मागचं गुपित हे विधानसभेला पवारसाहेबांनी घरातील उमेदवार द्यायला नको हा मेसेज पोहोचवणं तर नाही ना, की खरंच घरात एकमेकांचा बारामतीत राजकीय विरोध नको असं काही दादांच्या डोक्यात चाललं आहे. अर्थात जय पवार बारामतीमधून निवडणूक लढणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तो निर्णय आपलं पार्लमेंटरी बोर्ड घेईल हे सांगण्यात दादा मागे राहिले नाहीत. लोकसभेच्या प्रचारात लोक तुमच्याकडे सहानुभूती निर्माण करतील आणि माझ्या विरोधात आपण मतदान करणार असाल तर मी विधानसभा बारामतीमधून लढणार नाही हे दादांचं विधानसुद्धा एकीकडे गाजलं होतं. मग खरंच म्हटलं त्याप्रमाणे दादा बारामती सोडणार का? येणारा काळच हे ठरवेल. दादांच्या विधानाचा दुसरा अर्थ तरुण चेहऱ्याला म्हणजे जय पवारांना बारामतीमधून उभं करणं हा पण होऊ शकतो. लोकसभेला विरोधकांनी दादांना प्रचारासाठी बारामतीमधनं बाहेर पडू दिले नाही. त्यांचं सर्व लक्ष बारामतीमध्येच अडकून ठेवलं. याचा फायदा विरोधकांना तर झालाच, पण बारामतीमध्ये दादांना यश न मिळाल्यामुळे त्यांच्या पक्षाचं मानसिक खच्चीकरण झालं हेही आपण पाहिलं आहे. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती नको म्हणून कदाचित दादा बारामती सोडणार असतील आणि विधानसभा कशी गाजवता येईल याचं प्लॅनिंग ते करत असावेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेत मी केलेल्या सामाजिक कार्यापेक्षा सहानुभूती वरचढ ठरली आणि आता मी विधानसभा लढत नाही असं म्हणून सहानुभूतीची लाट निर्माण करायची आणि आपल्याच कार्यकर्त्याकडून आपल्याच नावाला नंतर पाठिंबा मिळवून घ्यायचा असा राजकीय डाव तर दादा मांडत नाहीत ना. तिकडे रोहित पवार अजितदादा कर्जत जामखेडमधून लढतील असे म्हणताना आपण पाहिले, पण जर तसं झालं तर दादांना कर्जत जामखेडची लढाई किंचित सोपी जाईल असं जाणकारांचं मत आहे. पण माझ्या विरोधात मसल पॉवर जरी वापरली तरी माझ्या मतदारांवर माझा विश्वास आहे आणि आम्ही कर्जत जामखेडचं मैदान गाजू असं रोहित पवार बोलताना आपण पाहिले आहेत. त्यामुळं अजितदादा कर्जत जामखेडची पण चाचपणी करायला लागले आहेत का हा पण प्रश्न निर्माण होतो. थोडक्यात काय, पवार आणि त्यांची विधानं या निवडणुकीत नवनवीन धक्के निर्माण करतील यात तिळमात्र शंका नाही. शेवटी दादा सहानुभूतीचं कार्ड खेळून बारामतीमधून लढतात का अजून दुसऱ्या ठिकाणावरून आपली दावेदारी सिद्ध करतात हे येणारा काळच आपल्याला सांगेल.